गुंडा पार्टी मी म्हणतो त्यांना. उद्धव साहेब ठाकरे सेक्युलर हिंदू पार्टी मी म्हणतो त्यांना. जे हिंदू सनातनी विचारधारा घेऊन, बाळासाहेबच्या विचारधारा घेऊन आपल्या सोबत जुडलेले आहेत, त्यांना विभाजन करण्याचं काम राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतात. मुसलमान आहेत, त्यांना जाऊन बोला मराठीमध्ये बोल, ते त्यांच्याकडे कोयता असतो. नमस्कार. महाराष्ट्रात अलीकडे हिंदी भाषिकांवर होणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. ते आहेत उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष श्री सुनील शुक्लाजी. नमस्कार. नमस्कार. अलीकडेच दुकानदार, वेटर यांच्यावरती हिंदी बोलण्याबाबत मारहाण होत आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? मारणारा कोण आहे? मराठी लोक नाही, एक आणि दोन पक्ष. राजसाहेब ठाकरे गुंडा पार्टी मी म्हणतो त्यांना. उद्धव साहेब ठाकरे सेक्युलर हिंदू पार्टी मी म्हणतो त्यांना. बाळासाहेबांच्या विचारधारा ह्या दोघांनी घेतलं पाहिजे, लोकांसमोर गेलं पाहिजे. पण हे विचारधाराला बाजूला सोडून आणि हिंदूंना मारायचं काम चालू केलेलं आहे. कसला व्यवसाय ह्यांना करायचा मला समजत नाही. राजनीतीमध्ये ज्याप्रमाणे हिंदूला तुम्ही इकडे शोषण करतायत, जे हिंदूला मारहाण करतायत, जे हिंदू सनातनी विचारधारा घेऊन, बाळासाहेबच्या विचारधारा घेऊन आपल्या सोबत जुडलेले आहेत, त्यांना विभाजन करण्याचं काम राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतायत. जे दुकानदारवर मारहाण करतायत, त्या दुकानदारवर अगोदर हे लोक गेले असेल, वर्गणी पण मागितलं असेल, वर्गणी पण घेतलं असेल, म्हणजे गद्दार लोक आहेत. ज्या दुकानात जाऊन तुम्ही वर्गणी घेतात, नंतर त्यांना भाषेच्या नावाने तुम्ही मारतात, परत तुम्ही जाणार त्या तिकडे वर्गणी मागायला. ठीक आहे ना? तर आज सत्ताधारी पार्टी पण मी म्हणतो बीजेपी हा बहुतेक याच स्क्रिप्ट असेल, नक्कीच यांचंच आहे. कारण महानगरपालिकाचे इलेक्शन 3 वर्ष झाले, स्थगित झालेलं आहे आणि 3 वर्षानंतर बीजेपीला सत्तामध्ये यायचंय. त्यांना सत्ता पाहिजे. सत्ताचं हावरेपण हे तुम्ही बीजेपी कडनं शिकू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे राजसाहेब ठाकरे हे यांच्या बोलण्यावर जातात, जे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी मुद्दाम हे मांडलं की ज्या लोकांना मराठी बोलता येत नाही त्यांच्या कानपड्यात मारा. मला वाटलं की काहीतरी ते वेगळं बोलतील, सनातनी विचारधाराबद्दल बोलतील, पण अचानक त्यांनी ही भूमिका बदलली. ते कायम नसतात एक भूमिकावर. भगवा घालून हिंदू हृदय सम्राट त्यांना बनवायचा होता. अरे हिंदू हृदय सम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे, तुम्ही एक धूल पण नाही त्याचं. आणि आज तुम्ही हिंदू लोकांना मारहाण करताय. मुसलमानला या लोकांनी कधी नाही मारलं. जे पंचरवाले आहेत ना, ते 100% मुसलमान असतात. यांची गाडी पण पंचर होते, बाईक पण पंचर होते. तिकडे जाऊन बोलत नाही, हे मराठीमध्ये बोला अगोदर, फिर पंचर बना मेरा. हा. आणि जे मटन चिकन विकणारे लोक आहेत ते कुरेशी, बहुतेक उत्तर भारतीय आहेत, कुरेशी मुसलमान आहेत. त्यांना जाऊन बोला मराठीमध्ये बोल, ते त्यांच्याकडे कोयता असतो. बरोबर. आता कोयता बघून त्यांना वाटलं की आपण मटन चिकन आपलंच होईल, आपलंच होईल. बाबा सोड इकडे, ए बाबा 1 किलो मटन दे, 1 किलो चिकन दे. तो पण बोलतो हे कितना चाहिए रे, दे दे भाई 1 किलो दे दे, कितना चाहिए भाई 1 किलो दे दो. तो जिधर कमजोर लोक होत आहेत, जिकडे आपले प्यार मोहब्बत से लोकांना ते बोलू शकत नाही, ते रिवॉल्ट करू शकत नाही, त्यांना नुसतं मारहाण करायचं काम ह्या लोक करतात. आणि मराठी समाज प्रेम करत नाही ह्यांना. कारण ते बघितलं की हा प्रत्येक वेळ टोलचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये वर्गणी वसूल केलेला. त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरे मोदीच्या विरुद्ध बोलले, ते जाऊन आपलं सोनिया गांधीची भेट घेतली, ममता बॅनर्जीची भेट घेतली. हा हिंदू, सनातनी हिंदू. नंतर लाव रे ते व्हिडिओ, त्याच्यानंतर परत भगवा चोळा, नंतर हनुमान चालीसा लावा, परत कानफट्यावर मारा. अरे ह्याला पण समजत नाही काय करायचं. म्हणजे राजनीतीमध्ये आहे, 20 वर्ष झाले. अरे 20 वर्ष कोणी अभ्यास केला ना, तो इंजिनियर बनतो. याला 20 वर्ष झाले सत्ता उघडून. आणि आता तुम्ही बघा, याच्या पक्षात एक कॉर्पोरेटर नाही, MLA नाही, सांसद नाही, आणि कधी होणारच नाही. आणि आता उत्तर भारतीय संघटित झाले. यांना वाटलं कोणी आवाज उचलणार नाही. किंवा 2008ला जेव्हा या लोकांनी मारहाण केलं होतं, त्यावेळी कृपाशंकर म्हणून एक MO होते, मिनिस्टर ऑफ होम मिनिस्टर. त्यावेळी आपली लोक यांनाही वाटलं की कृपाशंकर किंवा काँग्रेस किंवा हे आपले देवेंद्र फडणवीस हे विधायक होते त्यावेळी, कोणी बोललं नाही.
तर आपली जे लोक उत्तर भारतीय जे महाराष्ट्रामध्ये होते ते भयभीत झाले, म्हणजे ते हे झाले, म्हणजे आपण काय करायचं, कॉर्नर झाले. आज उत्तर भारतीय विकास सेना प्रत्येक उत्तर भारतीय परप्रांतीय सोबत उभी आहे. आम्ही कोर्टात केस टाकलेल्या राजसाहेब ठाकरे तुमच्या विरुद्ध, आता ते मेन्शन पण झालेलं आहे, बहुतेक तुमच्या विरुद्धचं आम्ही ऑर्डर पण आणू. उत्तर भारतीय लोकांना मारायचं म्हणजे हिंदू लोकांना मारायचं. तुम्ही मुसलमानला मारहाण केलं का? नाही. त्या तिकडे जाण्याची हिंमत नाही. तुम्ही भेंडी बाजारला जाऊ शकता का? मी विचारतो यांना, तिकडे जाऊन शाखा उघडा, तिकडे जा आणि बोल, मराठीमध्ये बोल, ठीक आहे ना. तिकडे पण ते मटन चिकनचे दुकान आहेत खूप. 4 गेले 2 कमी झाले असं होईल. बाबा करू नका, तुमच्या राजसाहेब जे काय बोलताय करू नका. तू घरी बसून करतो, त्याला Y+ सिक्युरिटी आहे, 2 कमांडो आहे, 2 गाडी आहे, तू पळून जाणार. मला नाही, तुम्ही कुठे पळणार? अरे डोका तरी लावा. तुमच्या साहेब बोलते कुदी मारा, तुम्ही कुदी मारणार का? बेल कोण घेणार बाबा तुमचा? पैसे कोण टाकणार? तुमच्या मुलाचं फीस भरायचं की बेल मध्ये पैसे टाकायचे? त्या लोकांना समजलं पाहिजे की हिंदूला मारहाण करून तुम्ही हिंदूला विभाजित करताय आणि हिंदू लोकांना संघटित करायचं काम केलं पाहिजे, जे बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. उत्तर भारतीय विकास सेना करतो. आम्ही सनातनी हिंदू आहे. आम्ही स्पष्टपणाने बोलतो, आमचे पक्ष सनातनी हिंदू पार्टी आहे. इलेक्शन गेल्या चुलात, पण संघटित झाला पाहिजे हिंदू लोकांना. जर हिंदूला मारलं तर आम्ही सोडणार नाही. तुम्ही उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहात आणि तुमच्याच कार्यकर्त्यांना धमकीचे कॉल येतात, याबद्दल तुमचं काय मत आहे? अरे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला कॉल करायला वेळ पाहिजे, माहितीये का. माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फोन मारायचा म्हणजे वेळ काढतात ते लोक, म्हणजे किंमत आहे आमची. कोण कोणाला विचारतो आजच्या वेळी? आमच्या लोकांची किंमत आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचं किंमत झालेला आहे. आणि राजसाहेब ठाकरे हे स्पष्टपणे आपल्या मीरा भाईंदरच्या सभामध्ये हे बोलले की यांचं नगरसेवक येणार, यांचा महापौर येणार. प्रमाण तर त्यांनी दिलेलेच एकत्रित. आणि ते मी बोललो पण प्रत्येक चॅनलवर, अरे आमचे गणित बघा, आमची लोक संघटित होत आहे. 32% मुंबईचं उत्तर भारतीय संघटित होत आहे. पालघर जिल्ह्याचे लोक संघटित होत आहे. ठाणे जिल्ह्याचे लोक संघटित होत आहे. नवी मुंबईचे लोक संघटित होत आहेत. तुमच्या पक्ष सोडून आमच्या पक्षमध्ये येत आहेत. बीजेपी सोडून, काँग्रेस सोडून, शिंदे गट सोडून, उद्धवचा पक्ष सोडून आमच्या पक्षामध्ये लोक येत आहेत. जे 15-20 वर्ष त्या लोकांनी तिकडे काढलं, कारण त्यांना माहित आहे की तिकडे काय होणारच नाही. जे महत्वाकांक्षी लोक आहेत, ज्यांना भविष्यामध्ये लोकांचा उद्धार करायचा, राजनीतीमध्ये यायचं आहे, एकच पर्याय उत्तर भारतीय विकास सेनाचे प्रत्याशी तुम्ही बनू शकता, पदाधिकारी बनू शकता, कॉर्पोरेटर बनू शकता, महापौर पण बनू शकता तुम्ही. आपली लोक वोट द्यायला तयार आहे. उत्तर भारतीय संघटित झालेलं आहे, कारण त्यांना इकडे पैसे नको, रोड नको, पाणी नको, एकदा जेवण नाही मिळालं चालेल, पण त्यांना सुरक्षा हवी आणि ते उत्तर भारतीय विकास सेनाचे लोक देत आहेत. आणि आम्ही हे ठरवू की आमचंच मेयर येणार, आमचाच महापौर येणार आणि हे परमनंट असणार. परमनंट समजलं का? अनंत कालपर्यंत आपलंच महापौर असणार, पण तो सगळ्यांचं काम करणार. असं नव्हे की तो उत्तर भारतचं काम करणार आहे. इकडचं प्रत्येक सनातनी लोकांचं काम करणार आहे तो. आणि हे नक्की ह्या इलेक्शन मध्ये आम्ही प्रूफ करणार की उत्तर भारतीय संघटित झालेला आहे आणि आमचा पक्ष नंबर 1 बनणार आहे. हिंदी भाषिकांवरती हल्ला झाला, त्याच्यानंतर ह्यावरती कोणती पावलं उचलायला हवीत तुमच्या हिशोबाने? हे बघा, आपले जे हिंदी लोक आहेत ना, परप्रांतीय लोक आहेत, तुम्ही त्यांना जय श्रीराम म्हणा, ते जय श्रीराम म्हणून तुम्हाला बटन दाबणार, तुम्हाला वोट देणार. बटेंगे तो पिटेंगे, बटेंगे तो कटेंगे म्हटलं तर आम्ही वोट देणार. पण काय झालं याच्यात, लोकां हे जे राजसाहेब ठाकरेंनी केलं आणि उद्धव यांच्या सोबत आले, त्याच्यानंतर आपली लोक यांना समजलं की हे बाबा हे तो वापर केली आहे. आता आपण संघटित झालं पाहिजे. पक्ष एक आहे उत्तर भारतीय विकास सेना, एक राजनीतिक मंच आहे. तर ह्या मंचावर आपण जाऊ, ह्या इकडच्या प्रत्याशीला वोट देऊ आणि ह्या प्रत्याशीला जिंकून काढू आपण, कारण हे जिंकल्यानंतरच आमचं सुरक्षा सुनिश्चित होऊ शकतो. अन्यथा परत या लोक मारणार आहेत. बीजेपी तमाशाही बनलेला आहे, काँग्रेस पण तसंच आहे. उद्धव साहेब तर राजसाहेबांच्या सोबत आहे. रंगा बिल्लाची जोडी झाली, वा वा रंगा बिल्ला. मला वाटलं राम आणि श्यामची जोडी असणार,
मला वाटलं उद्धव याला समजवणार है, क्या करता है रे, समझ ना बाबा, इतने लोग हैं, हिंदू को क्यों मारता है, हम लोग अयोध्या गया, कितने अच्छे लोग हैं, हमारा सेवा किया लोग ने, भाषा के नाम पे कुछ पूछा भी नहीं है, अर्ध महाराष्ट्र गेला होता महाकुंभला, कोणी असं बोलला नाही की आमच्या सोबत दुर्व्यवहार केलेला आहे. आणि याला हेच वाईट वाटलं राज ठाकरेला की अरे उत्तर भारतीय आणि मराठी सोबत येत आहेत, आपण एक फूट टाकलं पाहिजे. आणि आपलं बीजेपी जे आहेत ते रचनाकार, अरे बाबा असं कर, तुला मराठी वोट वाढणार तुझा, नाहीतर 4% तुझे जे मिळालं होतं आणि आता 1.25%, 1% येणार तू. तर यामुळे या राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली की उत्तर भारतीय लोकांना मारावं. पण त्यांनाही माहित नव्हता की सुनील शुक्ला असं बसलेला आहे आणि तो तुमचा विरोध जाणारच आहे. आणि 15 दिवसात मी कोर्टात गेलो. 30 मार्चला यांनी आपल्या व्यासपीठावर यांनी मांडलं की मारा. 15 दिवस माझे 12 ऍडव्होकेट बसून रात्र दिवस आम्ही एक्झिबिट तयार केला आणि याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टला याचिका. पार्टीच्या मान्यता रद्द व्हावं, रेल्वे इंजिन खिचून घ्यावं, जे तिकडे जंग पडलेलं आहे ना ते रेल्वे इंजिन, त्याच्यामध्ये आम्ही सनातनी तेल टाकू आणि आम्हीच घेऊन जाऊ. आज राजसाहेब ठाकरे यांचे जे चुनाव चिन्ह आहे ना रेल्वे इंजिन, ते तुमचं नव्हे, ते जनरल कॅटेगरी झाला. तुमचं वोट पर्सेंटेज कमी झालेलं आहे, तुमच्याकडे विधायक नाहीत. तर आता उत्तर भारतीय ते बहुतेक रेल्वे इंजिन अप्लाय करणार, आम्ही घेणार ते, आणि मराठी लोक पण वोट करणार आम्हाला, आणि आमचा महापौर येणार, नक्कीच येणार. पोलीस प्रशासन आणि सरकारकडे तुमची कोणती मागणी आहे का? बघा, प्रशासन यांच्या सोबत आहे, बीजेपी यांच्या सोबत म्हणजे प्रशासन यांच्या सोबत आहे. आणि जर हे राजनीतीमध्ये आज आहेत बरोबर, नाहीतर यांच्यावर मकोका केस लावलं असतं तुम्ही, ठीक आहे ना. पण मारणारे व्यक्तीला तुम्ही 11 सिक्युरिटी गार्ड, Y+ सिक्योरिटी, देवेंद्र भाई हमारा टैक्स का पैसा है भाई, मारने वाले को तुम देगा. मैं सुनील शुक्ला बचा रहा हूं, 4 लेटर लिख दिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया को लिख दिया, एक सिक्योरिटी नहीं. यांना नाही द्यायचं, कारण यांना माहित आहे सुनील शुक्ला कुछ नहीं होगा, इसको सेल्फ कैपेबल है, कुछ नहीं होगा, भोलेनाथ का भक्त है मैं, कुछ नहीं होगा. राज साहब ठाकरे 11 सिक्योरिटी में, वो सिक्योरिटी क्या होता है मालूम है, वो शेर है ना, पिंजरे में रहता है ना, तो उसको छेड़ते सब. मैं तो खुला है, तो लोग सोचते हैं 2 बार आने का कि नहीं इधर, भाई इसको छेड़ने का नहीं, ये आदमी बहुत बेकार है, ठीक है ना. हमारे लोक जागे आहे, आमचे लोक संघटित झालेले आहेत आणि आमचे लोक यावेळी नक्कीच उत्तर भारतीय विकास सेनेच्या प्रत्येकीलाच वोट देणार आणि आमचा महापौर येणारच येणारच येणारच.